नमस्कार, मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे। आज आपण अग्निमांद्य किंवा अपचन आणि आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी ह्याच्यातला फरक आज समजावून घेणार आहोत। कारण बऱ्याच लोकांना अग्निमांद्य आहे का अपचन आहे का पित्ताचा त्रास होतोय म्हणजे आम्लपित्ताचा त्रास आहे हे काही कळतच नाही। म्हणजे कुठलं जरी पोटाच्या संबंधित काही जरी झालं तर लोक एखाद्या मेडिकल स्टोअर मध्ये जातात, अँटासिडची गोळी आणतात, ती गोळी खातात आणि तात्पुरतं तो काही झालेला आजार असेल XYZ तो तिथल्या तिथं थांबवतात। परंतु ह्या गोळीमुळे तुमचं अग्निमांद्य असेल किंवा अपचन असेल तर ह्या गोळीमुळे अग्निमांद्य आणि अपचन असंच राहणार आहे। त्याचबरोबर ह्या गोळीमुळे हळूहळू पित्ताचा सुद्धा त्रास तुम्हाला होणार आहे। त्यामुळे अग्निमांद्य किंवा अपचन याच्यात प्राधान्याने लक्षणं काय दिसतात तर अग्निमांद्य झालं किंवा अपचन झालं तर प्राधान्याने भूक खायची जी इच्छा असते ती पहिल्यांदा मंदावते, म्हणजे काही खायची इच्छा नसते, करपट ढेकर यायला लागलेले असतात, काही खाल्ल्यानंतर गुळण्या यायला लागलेल्या असतात, पोटात बऱ्यापैकी गॅसेस तयार होतात, त्याचबरोबर एकदम सुस्तावा आलेला असतो, ग्लानी येते, म्हणजे सारखं पडून राहावंसं वाटत असतं, बऱ्याच लोकांचं पोट साफ होत नाहीये। ही प्राधान्याने लक्षणं ही तुमच्या अग्निमांद्य किंवा अपचनामध्ये दिसत असतात। तर ही जी लक्षणं आहेत तर त्यासाठी तुमची कुठलीही अँटासिडची गोळी काम करणार नाहीये। तर त्यासाठी तुम्हाला जेवणावरती नियंत्रण, हलक्या अन्नाचं गरम गरम सकाळी आणि संध्याकाळी जेवण आणि गरम करून कोमट झालेलं पाणी प्यायला पाहिजे। ही साधारण साध्या पथ्य आहेत, तर ही पथ्य जर केली तर तुमचं अग्निमांद्य किंवा अपचन कमी होणार आहे। परंतु या अवस्थेत कोणतीही अँटासिडची गोळी तुम्ही घ्यायला नाही पाहिजे। आता दुसरं जे आहे ते आम्लपित्त। आता हे आम्लपित्त किंवा पित्ताचा ऍसिडिटीचा त्रास हा का वाढतो? कारण पहिल्यांदा अग्निमांद्य झालेलं असतं, अपचन झालेलं असतं आणि हे सातत्यानं तसंच शरीरात साठून 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 पुढे ह्याची प्रवृत्ती आम्लपित्तामध्ये होत असते। आता आम्लपित्त झालं तर लोकांमध्ये काय होतं, जळजळ व्हायला लागते, मळमळ व्हायला लागते, उलटीची वेदना म्हणजे उलटी करावीशी वाटत असते, डोकं दुखत असतं, छातीमध्ये आणि पोटामध्ये जास्त मळमळ होत असते। तर ही लक्षणे केव्हा दिसतात? तुम्ही एखाद्याचा मसाल्याचा पदार्थ खाल्ला, कुठलाही खाल्ला, रात्रीचं जागरण झालं, थोडंसं उन्हामध्ये काम केलं, थोडंसं चिडचिड राग जरी तुम्हाला आला तरी सुद्धा ही जी लक्षणं आहेत आम्लपित्ताची किंवा ऍसिडिटीची तुम्हाला लगेच दिसायला लागतात। त्याचबरोबर ह्याच लोकांमध्ये जसं उन्हामध्ये गेल्यावर त्रास होतो तसंच जे IT मधली जी लोक आहेत त्या लोकांना सातत्याने कॉम्प्युटरच्या समोर किंवा मोबाईलच्या समोर सातत्याने बसल्याने सुद्धा हा ऍसिडिटीचा त्रास किंवा आम्लपित्ताचा त्रास होत असतो। तर ही जी लक्षणं आहेत त्यासाठी बरेचसे लोक वारंवार महिनोन्महिने अँटासिडच्या गोळ्या घेत असतात। परंतु हे अँटासिडच्या गोळ्या घेतल्यामुळे तुमचा पित्ताचा त्रास ऍब्सोल्युटली काही जात नाही, त्याच्यात काही तात्पुरता फरक पडत असतो, परंतु तुमचे सगळ्यात महत्वाचा दुष्परिणाम ह्या गोळ्यांमुळे तुमचं जे लिव्हरचं फंक्शन असतं ते कुठेतरी बिघडताना दिसतंय। त्यामुळे अलीकडं फॅटी लिव्हरची समस्या आहे किंवा गॉल ब्लॅडर स्टोन्स आहेत हे का वाढताना दिसत आहेत तर ह्या कारणांमुळे आणि ह्या गोळ्यांमुळे प्राधान्याने वाढताना दिसत आहेत। त्यामुळे तुम्हाला हा कोणता जरी आजार झाला तर तुमचे जे जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने तुम्ही अग्निमांद्य किंवा अपचन, त्याचबरोबर ऍसिडिटी किंवा आम्लपित्त ह्याच्यावरती आयुर्वेदाच्या सहाय्याने फार कमी अवधीमध्ये तुम्ही अगदीच 100% म्हणजे मुळापासून हे आजार आपण काढू शकतो। त्यासाठी तुम्ही आयुर्वेदाची जोड घ्यायला पाहिजे। धन्यवाद।